नमस्कार मंडळी, काय म्हणताय सगळे? आज आपण करणार आहोत वांगे आणि बटाट्याची मिक्स भाजी, सुक्की लपथपीत काही म्हणू शकता तुम्ही। एक कढई ठेवली, त्याच्यावरती 1.5 ते 2 पळी तेल टाकलं मी। ते तापलं की मग मोहरी टाकली, थोडंसं जिरे टाकलं, कढीपत्ता टाकला, एक उभा बारीक चिरलेला कांदा टाकला। ते चांगलं परतून घ्यायचं व्यवस्थित। कांदा परतला ना की मग भाजीला एक वेगळी चव येते आणि भाजी खाताना कांदा मध्ये मध्ये कचकच लागत नाही। तर कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा। हे कढीपत्ता एकदम आणला होता मी आणि तो काड्यामधून बाजूला काढून साफ करून पिशवीमध्ये ठेवून दिला होता। इथे मध्ये व्हिडिओ थोडा कट झाला। ह्या कांदा परतलेल्यामध्येच मग तुम्ही बटाटे आणि वांगे असे चौकोनी फोडी करून घेऊ शकता आणि ते तेलामध्ये छान परतून घ्यायचं। ते परतून झालं की 1 चमचा तिखट मसाला घालायचा आहे, तुमच्याकडे अवेलेबल असेल तो। हळद, धने पावडर, जिरे पावडर घालायचे। थोडासा गोडा मसाला टाकलाय मी इथे आणि ते छान एकजीव करून परतून घ्यायचे व्यवस्थित। थोडासा गरम मसाला टाकलाय, पाव चमचा, आणि मग मीठ टाकायचे, म्हणजे थोडंसं पाणी सुटतं त्याला। छान व्यवस्थित बटाटा आणि वांग परतून घेतलं तेलामध्ये की मग त्याच्यामध्ये जे वाटण वाटलेलं असतं, खोबरं, कोथिंबीर, कांदा, आलं, लसूण, एखादा टोमॅटो, ह्याचं वाटण करायचं आणि 2 चमचे ते वाटण टाकायचे आणि छान परतून घ्यायचे। मसाल्याला थोडंसं तेल सुटायला लागलं की भाजी परतली असं समजायचं। खरं त्याला शिजायला जास्त वेळ लागत नाही, म्हणजे मी कुकरमध्ये पण शिजवते कधी कधी, पण काही गरज पडत नाही। कढईमध्येच फार छान 10 मिनिटात अगदी भाजी शिजून जाते। थोडंसं मीठ टाकलंय मी इथे चवीनुसार। एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि मग झाकण ठेवायचं। बरं, झाकणावरती तुम्ही थोडंसं पाणी टाकू शकता, नाही तर फक्त वाफेवरती शिजवलत ना तरी छान होतं आणि सुक्कं होतं एकदम। म्हणजे चपाती भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता, पण मला थोडासा रस्सा करायचा होता। म्हणजे माझ्या सासूबाई म्हणतात अंगापुरता रस्सा कर, तर तशा पद्धतीचा थोडासा मला रस्सा हवा होता दाटसर। मी पाणी थोडं गरम करायला ठेवलं। एक 3-4 मिनटानंतर थोडंसं वांगा आणि बटाटा शिजलंय का एकदा चेक केलं, तर थोडंसं पाणी टाकून परत एकदा मी झाकण लावून त्याला आता ठेवणार आहे। अशा पद्धतीची भाजी केली ना की भातासोबत, भाकरीसोबत, चपातीसोबत खूप छान लागते। एकदा नक्की करून बघा तुम्ही। सोप्यात सोपी, एकदम इझी, जास्त काही वापरलेलं नाही आहे। आणि मी तरी मसाला घातला इथे वाटलेला। तुम्ही शेंगदाण्याचं कूटसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये, जर वाटण तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर। आणि कांदा आणि टोमॅटो तर प्रत्येकाच्या घरात असतो, तर ते मिक्सरला तुम्ही कच्चं जरी वाटून केलं तर अर्धा कांदा आणि एखादा टोमॅटो तर कच्चंच मिक्सरमधून बारीक करायचं आणि ते टाकायचं आणि तेलामध्ये छान परतून घ्यायचं, तरीसुद्धा ही भाजी खूप छान लागते। आणि शेंगदाण्याचा कूट घातला तर खूपच मस्त। तर आता थोडंसं पाणी टाकून मी परत एकदा चेक करून घेते। बटाटा आणि वांग व्यवस्थित शिजलेलं आहे। आता कोथिंबीर चिरायची बारीक आणि वरनं त्याला कोथिंबीर पसरवायची सगळीकडे आणि छान सजवायचं। एकदा चेक करणार मी आणि परत 1-2 मिनटं ठेवले। पाणी टाकलं होतं त्याच्यामुळे थोडंसं उकळी अजून यायला ठेवणार। एकदा परत थोड्या वेळाने चेक केलं मी, शिजलंय का बटाटा आणि वांग। तेलामध्ये परतल्यामुळे याला जास्त वेळ लागत नाही शिजायला। अजून थोडासा बटाटा शिल्लक आहे शिजायचा। थोडीशी कोथिंबीर वरनं टाकली याला आणि 5 मिनटं परत मी शिजवून घेतलं, त्याला परतून घेतलं छान। आणि आता मी त्याला एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि सर्व करणार आहे आणि भाकरीसोबत खाणार आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसते बटाटा आणि वांग्याची भाजी। थँक्यू।